चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रॅक्टिस एक नंबर आपण 2.2 कडे जाणार आहे, कारण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण चॅप्टर स्टार्ट करून दिला ऑलरेडी, बरोबर आहे। आता त्याच्यातला आपण 2.2 ला लगेच पटकन स्टार्ट करून देणार मित्रांनो। त्यामुळे लक्षात घ्या, 2.1 चा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या। अगदी सिंपल लँग्वेज मध्ये, एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे। ओके, चला पटकन नवीन असेल तर सांगायची गरज नाही, सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ हे तुमच्या जवळ पोहोचले जातीलच। बघा, पहिला दिलं बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन। तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने काम करा। तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने तुम्हाला दिलेले एक्झाम्पल जे काय आहेत ते तुम्हाला आता याच्यामध्ये काम करायचे, सॉल्व करून घ्यायचे। आता फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करताना म्हणजे त्याला अवयव पद्धत म्हणतात। एकदम सिंपल आणि सिंपल लक्षात घ्या, याच्यामध्ये पद्धत आहे का स्टेप आहे, फक्त ते तुम्हाला फॉलो करायचे। बघा, सगळ्यात पहिले काम करा, दिलेला इक्वेशन एका खाली नोट करून घ्या। काय दिलं बघा, x² + x - 20 आपल्याला दिलेलं आहे। मग आता फॅक्टरायझेशन मेथड ना, जसं आपण फॅक्टर्स वगैरे पाडतो आपण, बरोबर आहे, त्या मेथडने याला सॉल्व करायचे। मग आता बघा, इथं -20 दिलाय, मग आपल्याला काम करायचे का याचे दोन अशा प्रकारे फॅक्टर्स आपले आले पाहिजे का जे आपलं या सोल्युशन या काही इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन बनतील। बघा, सगळ्यात पहिले काय, -20 दिलं ना, आता काम करा, दोन नंबर असे घ्या का त्यांना मल्टिप्लाय केलं तर त्यांचा आन्सर किती येणार आपल्या लक्षात घ्या, -20 किती येणार आपल्याला, -20। आता सगळ्यात पहिले आपण 20 चा विचार करूया। बघा, आता काय करूया आपण, 20 चा विचार। आता जर आपण बघितला 10 आणि 2, बरोबर, 10 × 2 जर बघितलं आपण 10 to the 20 झाला, बरोबर। समजा मायनस तेही करून टाकलं आपण, पण आपल्याला त्याचा जो डिफरन्स आहे काय, म्हणजे आपण त्यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर किती भेटलं, आपल्याला x दिलाय, म्हणजे इथं किती येणार, फक्त 1 येणार आहे। मग 10 तून 8 गेल्यावर किती दोनच उरतात, किंवा 10 + 2 12 होतात, बरोबर आहे। मग 10 तून 2 गेले तर 8 येतील, किंवा 10 + 2 12 होतील। त्याच्यामुळे हे घेऊन चालेल का, नाही चालणार आहे। मग आपण फॅक्टर घेताना अशा प्रकारे विचार करायचा आहे का जेणेकरून आपलं सोल्युशन क्लिअर होणार। बघा, काय करायचं, समजा 5 आणि 4 घेतला, काय केलं आपण, 5 आणि 4 घेतला, 5 × 20 आला, आन्सर आपल्याला येते। बघा, त्या दोघांचा डिफरंट किती, 1 आला पाहिजे, 1 येतोय, बरोबर आहे। आता राहिला प्रश्न, -20 आन्सर आला पाहिजे, मग मायनस साइन द्यायला कोणला पाहिजे आपल्याला। बघा, तर आपल्याला +1 आलं पाहिजे, म्हणजे याची जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केलं तर तुम्हाला प्लस आलं पाहिजे। मग आपल्याला माहितीये प्लस आलं पाहिजे, मोठ्या संख्येला प्लस द्यायचं आणि छोट्या संख्येला मायनस द्यायचं। 5 × 20 प्लस मायनस मायनस, आणि प्लस मायनस मायनस, 5 मधून 4 गेला, 1 आला पॉझिटिव्ह, 5 ला मोठं साइन द्यायचं, बरोबर आहे। मग आपले जे फॅक्टर्स वगैरे भेटले आपल्याला, काय भेटले बघा मित्रांनो, आता याच्या जागी काय, याच्या जागी तुम्हाला हे लिहायचे काय, x² + 5x घेतला, आता -4 घेतलाय म्हणून इथं -4x घ्यायचा आहे, आणि हा -20 = काम करायचं 0 द्यायचा। आता पुढे काम करायचं, सिंपल स्टेप करा, दोन ग्रुप तयार करून घ्या। काय करा, हा एक ग्रुप तयार करा आणि हा एक ग्रुप तयार करा। सगळ्यात पहिला रूल लक्षात ठेवायचा काय, का तुम्हाला सगळ्यात पहिला जो कोण तुमचा व्हेरिएबल दिला असेल तोच व्हेरिएबल तुम्हाला कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा ईच अँड एव्हरी क्वेश्चन मध्ये। बघा, मग आता याच्यामध्ये बघा, x² दिला ना, याच्यामधला एक x बाहेर घ्या, हा x² आहे, काय x² आहे। मग x² म्हणजे काय असतो, x × x असतो। मग हा जर x आपण बाहेर घेतला तर आतमध्ये काय उरला, एक x राहिला, म्हणजे इथं सिंगल x राहिला, प्लस बघा हा 5 तसाच, देन हा x आपण इकडे ऑलरेडी बाहेर घेतलाय, आपण एक कॉमन आपण बाहेर घेतलाय। मग याला फक्त काम करा, ब्रॅकेट कंप्लीट द्या, x + 5। मग तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो बघा, x × x + 5 जर आपण याला सॉल्व्ह केलं तर x × x, x² प्लस आला, x × 5 5x आला, म्हणजे x² + 5 आहे का इथं, आहे, बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ असा होता, ज्यातून तुम्हाला एक कॉमन बाहेर घ्यायचे। आता इथे बघा -4x दिलेलं आहे आणि काय दिलं आपल्याला, -20 दिलाय। आता याच्यामध्ये काम टाका, मायनस बघा काय, -4 ला तुम्ही बाहेर घ्या, काय करा, याच्यामध्ये तुम्ही -4 ला बाहेर घेऊन टाका, डायरेक्टली याच्यामध्ये काम करा, -4 ला तुम्ही आता बाहेर घ्या। बघा, आता समजा तुम्ही प्लस मायनस मिटवायचे ना, नीट समजून घ्या। बघा, आता -4 ला जर तुम्ही याच्यातला बाहेर घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, हा फक्त इथं x राहील, बरोबर आहे। इथं काय राहील, फक्त हा x राहील, लक्षात घ्या। देन इकडे बघा, हा इकडे -20 आहे, बघा काय इथं -20 आहे। मग लक्षात घ्या, आपण जर याला मल्टिप्लाय केला, काय केलं आपण जर -4 ने जर आपण -20 मधून जर आपण कॉमन घेतोय तर कॉमन काय घेणार, 4 × 5 = 20, म्हणजे काय आपण 5 बाहेर घेणार, ब्रॅकेट कंप्लीट करणार। आता मायनस साइन टाकतो, बघा काय करायचं, सिंपल एक काम करायचं,
दिलेला जो काय असेल याच्यामध्ये दोन तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो, 2 किंवा 3 बघा. पहिली ट्रिक्स लक्षात ठेवायची, जर दोन्ही मायनस असेल तर पहिला एक मायनस बाहेर घ्या आणि दुसऱ्यामध्ये हा मायनस आहे, मायनस मायनस प्लस होतो, याला प्लस द्या, कारण याला मल्टिप्लाय केलं आपला आन्सर मायनस आला पाहिजे. दुसरी स्टेप बघा, आलेला पहिला ब्रॅकेट हा तुमचा इथं हा सेमच ब्रॅकेट येतो, डायरेक्ट उचलायचा आणि डायरेक्टली इकडे कॉपी करायचा. बरोबर आहे. इकडे -4 कसा घेणार, जो तुम्ही फॅक्टर घेतला तोच फॅक्टर तुमचा इथं बाहेर निघतो, त्याच्यामुळे कॉमन घेताना जास्त लोड घ्यायची गरज नाही. समजतंय का? बघा, सो देअरफॉर आता दोन आपल्याला ब्रॅकेट सेम आले. काय आले बघा, x + 5 = 0 और x - 4 = 0. हा x आणि हा -4 बरोबर आहे. सो देअरफॉर बघा मित्रांनो, x + 5 = 0. मग हा प्लस आहे, इकडे गेले काय होणार, मायनस होणार. x ची व्हॅल्यू भेटली -5 और आलं बघा मित्रांनो, x = आला, हा मायनस आहे, इथं मायनस गेलं काय होणार, +4 होणार, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 4 बघा. सो x ची व्हॅल्यू -5 आणि x ची व्हॅल्यू 4. लक्षात घ्या, जे कोणी आपण फॅक्टर घेणार आहे त्याचे साइन काय, त्याचे साइन हे लास्टला चेंज होतात. म्हणजे काय, हा जर तुम्ही प्लस घेतलाय तर x ची व्हॅल्यू -5 आली का, बरोबर आहे. हा जर तुम्ही मायनस घेतला तर मायनसचा काय होणार, प्लस होणार, आली का +4 बघा. सो अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं का, दिलेल्या इक्वेशन सॉल्व्ह करायचे. बघा पुढे बघा मित्रांनो, सेकंड बघा, स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट करून घ्या. ओके, चलो बाय. पुढे बघा, पुढे दिले x² + x - 20 तुम्हाला दिलेले. काय दिले, x² + x - 20 तुम्हाला दिले 0. म्हणजेच काय, -20 चे फॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचे. आता -20 चे तुम्ही फॅक्टर फाइंड आउट करताना तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये बघा, काय दिले आता बघा याच्यामध्ये, ठीक आहे ना, सॉरी, हेच इक्वेशन झालं आपलं, हे फर्स्ट इक्वेशन आहे. ओके, लक्षात घ्या, इथं थोडंसं आपल्या याच्यामध्ये झालेलं आहे आपल्याला, ठीक आहे ना. हे सेकंड इक्वेशन आहे, आपण हे सेकंड इक्वेशन इथं सॉल्व्ह करून घेतलेले. ओके ना, हे पीपीटी थोडीशी क्लिअरली याच्यामध्ये दिसत नाहीये, ठीक आहे, काय अडचण नाही बघा. ठीक आहे, काय झालं आपल्याला, हे सेकंड एक्झाम्पल आपण तिकडे सॉल्व्ह करून घेतलं ऑलरेडी. आता आपण फर्स्ट वाला एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करून घ्या. मी पुस्तकातून बघतो आणि लगेच नोट करतो. ओके, चला. ठीक आहे ना, बघा काय आपल्याला पहिलं दिलं. आता आपण ठीक आहे झालं त्याच्यामध्ये, तर आपण आता हे फर्स्ट वाला सॉल्व्ह करून घेऊ. आता बघा काय, x² - 15x + 54 = आपल्याला 0 दिले. आता काम करायचे, या 54 चे आपल्याला फॅक्टर घ्यायचे. काय करायचे, या 54 चे फॅक्टर्स घ्यायचे. ते अशा आले पाहिजे आपल्याला का त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 54 तर आलंच पाहिजे. बरोबर आहे. काय आपल्याला, काय याला 54 तर हे आलंच पाहिजे. परंतु बघा मित्रांनो, याला 54 घेतल्यानंतर काय, हा 54 चे फॅक्टर घेतल्यानंतर जेव्हा त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्ही कराल तर तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर हे -15 आला पाहिजे. किती आला पाहिजे, -15 आला पाहिजे. मग आता एक काम करा, सगळ्यात पहिले इथं लक्षात घ्या, मायनस इथं आलं पाहिजे ना, मग तुम्हाला अशी संख्या घ्यावी लागेल. तर एक तर त्याच्यातून मायनस केल्यानंतर कुठल्या तरी एखाद्या नंबर वरून दुसऱ्या नंबरला मायनस केल्यावरती -15 आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचे. आता समजा आपण बघा, आता याची ऍडिशन ऍडिशन आपला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 15 आला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 54 आला पाहिजे. जर समजा आपण अशा प्रकारे घेतला, काय केला, 9 6 द सांगा काय, 9 5 55 9 6 54, 9 6 द 54 होतात आणि 9 प्लस जर 6 केले तर 15 येतात, 9 आणि 6 15 होतात. म्हणजे आपल्याला आता राहिला काय, साइन कसं द्यायचं बघा. आन्सर तर प्लस पाहिजे, पण या दोघांना जर आपण ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला किती आलं पाहिजे, आता याच्यामध्ये -15. आता समजा मी याला मायनस दिलं तर 9 - 6 3 येईल. मग काम करा, यालाही 9 द्या. मग काय होणार आहे, तर -9 इंटू -6 काय होणार आहे, 9 6 द 54 आणि मायनस मायनस प्लस येतंय का. म्हणून अशा प्रकारे फॅक्टर पाडताना नीट लक्ष द्यायचं. ओके, पुढे बघा, सो देअरफॉर x² बघा, मग काय दिलेले बघा, -9x फॅक्टर घ्या, देन द -6x बरोबर आहे. काय, -6x आला, देन द +54 = 0. सांगितल्याप्रमाणे काम करा. दोन ग्रुप तयार करून घ्या. पहिल्या ग्रुपमध्ये काय, जो दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहे तोच नेहमी कॉमन बाहेर येत असतो. बरोबर आहे. मग x² दिलाय, याच्यातला x बाहेर घ्या, राहिला किती, x बरोबर आहे. मागच्या एक्झाम्पलला सांगितलं का x² म्हणजे काय असतो, x इंटू x असतो. जर याच्यातला x बाहेर घेतला तर उरला काय, इथं x उरला, तो x इथं ठेवला. बरोबर आहे. पुढे बघा, मायनस काय येणार, तर इथं 9 येणार. बघा, हा x इकडे बाहेर आपण घेऊन टाकलेला आहे. बरोबर आहे याच्यातला. देन आता इकडे काय, -6x आहे आणि +54 आहे. तर मग आता याच्यातला काम करा, फक्त -6 ला बाहेर घ्या. काय करा, फक्त -6 ला बाहेर घ्या, मायनस प्लस मायनस राहणार काय, इथं x राहणार.
बरोबर आहे. राहणार काय तर एक्स राहणार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता आपल्याला काय सांगितलं आन्सर हे प्लस, इथं प्लस 54 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? प्लस 54 आलं पाहिजे. मग मायनस मायनस घ्या इथं, मग मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. मग इथं राहणार तुमचा 9 6 बरोबर आहे काय? तर 9 6 तुमचा येणार 54 इज इक्वल टू 0 बरोबर आहे. हा ब्रॅकेट इकडचा सेम आला पाहिजे. मग आपल्याला काय भेटले बघा, x मायनस 9 इज इक्वल टू 0 और काय भेटला हा x आणि इकडं मायनस 6 इज इक्वल टू 0. हा ब्रॅकेट तुम्ही पहिला लिहिला तरी चालतं किंवा सेकंड लिहिला तरी चालतं, याच्यात काही फरक होत नाही. सो देअरफॉर x इज इक्वल टू हा मायनस 9 आहे, तिकडे गेलं काय होणार तर प्लस 9 होणार. आणि और x इज इक्वल टू हा मायनस 6 आहे, इकडे गेलं काय होणार तर प्लस 6 होणार. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या, x चे 9 आणि x ची व्हॅल्यू भेटला 6 भेटले. बरोबर. तुम्हाला अगोदर सांगितलं काय याच्या साइन चेंज होणार आन्सर येताना, मायनसचा प्लस, मायनसचा प्लस किंवा प्लसचा मायनस. ओके, चला समजतंय का? नीट समजून घ्या आणि पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, चलो पुढे बघा मित्रांनो, दिले तुम्हाला पुढचं इक्वेशन बघा काय सांगितले आपल्याला, तर 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू तुम्हाला 0 तुम्हाला दिलेलं आहे. बघा अशा प्रकारे आता इक्वेशन दिले. आता सगळ्यात पहिले काम करायचं, हा जो 2y असतो ना बघा, मी सिंपल मेथडनी सांगणार आहे तुम्हाला, जास्त काय आउट ऑफ दी पार्क तुम्हाला सांगणार नाही आता याच्यामध्ये. ठीक आहे ना. काम करा, ह्या 2 ने या 13 ला मल्टिप्लाय करून घ्या. अगोदर काम करा, काय करा, या 13 ने काम करा, या 2 ला मल्टिप्लाय करून घ्या. मग हा कसा होणार बघा मित्रांनो, y² प्लस 27y प्लस 13 टू द किती होणार बघा मित्रांनो, 13 टू द हा किती होणार लक्षात घ्या, तर इथं होणार तुमचा 26 इज इक्वल टू 0. समजतं का? 26 इज इक्वल टू 0. मग आता काम करा, या 26 तुम्ही इथं काम करा, फॅक्टर फाइंड आउट करून घ्या. काय करा? फॅक्टर फाइंड आउट करून घ्या. ओके, चला बघून घ्या. आता इथं काम करा, याचे आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे आणि लगेच आता काय करायचे, याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना. बघा आता याचे फॅक्टर काय येतील बघा. बरोबर. आता काय करायचं, या 26 आपल्याला फॅक्टर घ्यायचे, पण आता याला नोट करताना काम करायचं मित्रांनो. लक्षात इथं स्टेप घ्या किंवा ही नाही घेतली तरी चालते. बघा काय करायचं, हा 2y दिलाय ना, हा 2y² तसाच घ्या, प्लस 27y तसाच घ्या आणि प्लस 13 घेताना म्हणजे काम करायचं आपल्याला, हा 13 इथं तसाच घ्यायचा आहे, 26 लिहायचं का नाही, पण फॅक्टर घेताना आपल्याला काम करायचं 26 द्यायचे. किती याचे फॅक्टर घेताना 26 चे तुम्हाला फॅक्टर करायचे. फक्त इथं तुम्हाला लास्टला काय करायचे, 13 तुम्हाला घ्यायचे, ऍज इट इज घ्यायचे. बघा आता 26 चे फॅक्टर पाडा आणि त्यानंतर फॅक्टर घेतल्यानंतर काय का दोघांची ऍडिशन ही 27 येणार. बरोबर आहे. आता 13 दुने 26, 13 2 15 होतो. मग काम करा, डायरेक्ट 26 1 द 26 आणि 27 प्लस 1 किती येणार तर 27 येणार. मग काम करा आता याच्यामध्ये अशा प्रकारे घ्या का 2y² काय 2y² प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. आणि आता याचे काम करा, दोन ग्रुप तयार करून घ्या आणि दोन ग्रुप तयार केल्यानंतर याला सॉल्व्ह करा. बघा इथं काय, आता बघा इथं 2 एकदा बाहेर आलाय, मग काम करा त्या 2 ला डायरेक्टली बाहेर घ्या. y² चा एक काय येणार, y बाहेर येणार. बरोबर आहे. y² चा एक y बाहेर, मग इथं राहिला काय फक्त y राहणार, कारण आपण 2 पण बाहेर घेतलाय. बरोबर आहे. प्लसचं साइन आहे, प्लस द्या, एक y बाहेर आला, y आला. 2 इथं 26 ते 2 जर बाहेर आपण घेत राहणार काय, इथं 13 राहणार, कारण 13 टू द किती होणार तर 26 होणार. बघा एकदा समजून घ्या. बघा काय 2y इन ब्रॅकेट बघा, y प्लस आपण 13 घेतलेलं आहे. बरोबर आहे. एक कॉमन घेतला, मग y इंटू y² इंटू 2 तसाच प्लस 13 टू द 26 आली का सेम टर्म आली. बरोबर आहे. म्हणजे आपण काय 2 बाहेर घेतला, म्हणजे इथं काय कितीने आपण 26 ला मल्टिप्लाय कितीने मल्टिप्लाय केल्या होते एखाद्या नंबरला आपल्याला 26 भेटेल, तर 13 ना 2 ला मल्टिप्लाय केलाय म्हणजे तो 13 आला. बरोबर आहे. प्लस बघा मित्रांनो, प्लस y इकडे दिलेला आपल्याला काय दिलं, आपल्याला प्लस y दिला, 13 दिलाय. तर काम करा, याच्यामधलं फक्त एक बाहेर घ्या, म्हणजे फक्त इथं तुमचं येणार तर काय 1 बाहेर येणार. सो देअरफॉर 1 आल्यानंतर काम करा, आता याच्यामधला राहणार काय फक्त y प्लस 13, कारण आपल्याला दोन्ही ब्रॅकेट सेम आले पाहिजे म्हणून तसं करायचं. सो देअरफॉर आता होणार काय तर y प्लस 13 इज इक्वल टू 0 और म्हणजे हा एक ब्रॅकेटचा दोघांपैकी. ठीक आहे. देन द काय येणार तर 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे येणार आहे. मग आता काम करा, इथं y प्लस 13 दिलेला ना, सो इथं घेतलं तरी चालेल. ठीक आहे ना. सो y इज इक्वल टू हा प्लस 13 आहे, इकडे गेले काय होणार तर मायनस 13 होणार. नंतर राहिला काय इथं बघा आपल्याला 2y प्लस
1 दिलेला आहे इज इक्वल टू 0 आहे. y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. मग काम करा 2y इज इक्वल टू हा प्लस आहे तिकडे गेलो -1 होणार. सो देन y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. -1 हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आले काय म्हणतात डिवाइड होणार. म्हणजे आपला आन्सर आहे y इज इक्वल टू -13 y इज इक्वल टू -1/2. समजतंय का? चला पटकन कॅल्क्युलेट करून घ्या आणि पटकन काम करा. याला लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय 5m² इज इक्वल टू 22m + 15 दिलेला आहे. आता काम करा सगळ्यांना एका खाली एक नोट करून घ्या. म्हणजे काय करा सगळ्यांना एकदा राईटला आणा नाही तर एकदा त्याला लेफ्ट आणा. बघा आता काय दिलं तर 5m² दिलेला आहे. हा 5m² या सगळ्यांना काय करा वाटलं तर याला तिकडे नाही तर किंवा यांना इकडे आणा. तर काम करा मायनस इकडे +20m आहे 22m आहे. तर इकडे आल्यावरती -22m होणार. हा +15 आहे तर इकडे आल्यावरती -15 होणार इज इक्वल टू 0 द्या. ओके. आता बघा काम करा 15 आणि हा 5 दोघांना मल्टिप्लाय करायला लागेल तुम्हाला. 15 आणि 5 ला हा होणार तुमचा 75 आणि याचे तुम्हाला काय करायचे फॅक्टरायझेशन तुम्हाला फाइंड आउट करायचे. आता इथं मायनस साइन आहे 15 ला म्हणजे हा -75 येणार. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दोघांची लक्षात घ्या काय जेव्हा तुम्ही दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू तर तेव्हा तुम्हाला -22 आन्सर तुमचं आलं पाहिजे. बरोबर आहे. मग आपल्याला आता 15 5 75 15 आणि 5 20च होतात. मग आपल्याला 75 ला आपण असं घेऊ शकतो का 25 इंटू 3 जर केला 25 3 तर 75 येणार. पण आपल्याला इथं -22 पाहिजे. बरोबर आहे. मग याला मायनसचं साइन द्या याला काय करा प्लसचं साइन द्या. मग मायनस प्लस मायनस प्लस मायनस होणार. मग 25 -25 मधून +3 गेला -22. ओके. चला मग आता काम करा दिलेल्या व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये पुट करा. मग काय येणार तर 5m² -25m बरोबर आहे +3m आणि -15 इज इक्वल टू 0. ओके. चला एक एक कॉमन घ्या. सगळ्यात पहिले तर 5m² आहे 25 त्याच्यातला काम करा 5m ला बाहेर घ्या. राहणार काय इथं हा m². बरोबर राहणार काय इथं फक्त m² राहणार आणि -5 5 25 आणि एक m आपण ऑलरेडी बाहेर घेतलेला. हे सॉल्व्ह कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. m² मधला एक m बाहेर घेतला 5m बाहेर घेतला. राहिला काय इथं फक्त m आणि 25 5 5 25 मायनस साइन तसंच आणि एक m पण आपण बाहेर घेतलेला आहे. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो +3m इथं तुम्हाला दिलेला आहे. काय दिलं आपल्याला +3m दिलाय. तर आता याच्यातला काय करा +3 ला बाहेर घ्या. राहील का हा m तसाच. बरोबर आहे. मायनस 3 च्या टेबल मध्ये 3 च्या टेबल मध्ये 15 कुठपर्यंत 5 पर्यंत आहे. मग इथं 5 द्या तसाच इज इक्वल टू 0. सो देअरफॉर आपल्याला दोन ब्रॅकेट भेटलेले आता याच्यामध्ये. बरोबर आहे. काय आपल्याला काय याच्यात ते दोन ब्रॅकेट आपल्याला भेटलेले. काय भेटले आता बघा मित्रांनो 5m हा 5m + 3 इज इक्वल टू 0 और -5 काय -5 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे तुम्हाला भेटलेले आहेत. बघा आता काम करा 5m इज इक्वल टू हा +3 इकडे आले -3 होणार और m इज इक्वल टू हा मायनस आहे तिकडे काय होणार तर प्लस होणार. सो m ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली बघा मित्रांनो 5 भेटलेले +5 आपल्याला भेटलेली आहे. ओके ना. चला आता पुढे बघा मित्रांनो देन आता याच्यामध्ये काम करा. राहिला का आता इथं एकदा m ची व्हॅल्यू m इज इक्वल टू हा -3 तसाच हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे आले काय म्हणतात डिवाइड होणार. सो देअरफॉर आपल्याला m ची व्हॅल्यू भेटली. काय m च्या व्हॅल्यू भेटल्यात m इज इक्वल टू -3/5 और m इज इक्वल टू 5 + 5. ओके. समजतं का? स्क्रीनशॉट काढून घ्या. एकदम सिंपल आहे. काहीही लोड घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. चलो पुढे बघा